बघा आजचा ब्लॉग मला पूर्ण असा एकत्र करता येत नाही, मी थोडा थोडा करून टाकलेला आहे ब्लॉग. आता उन्हामध्ये केलेला म्हणून काय एवढं दिसत नाही आहे. मी जसं जसं बनवला आहे थोडा थोडा बनवला आहे, कारण मी एवढी शिकलेली नाही आहे. जेवढं होईल तेवढं केलं आहे. बघा जमलं तसं केलं आहे. त्याच्यामध्ये कांदा पण भाजून टाकतो आम्ही. तो कांदा भाजायचा व्हिडिओ टाकलेला आहे, कारण की आमच्या इथं डंगवाले आले ती पटकन जाते, मग ते डंगमध्ये करावं लागतं. त्याच्यामुळं ती मला टाकता आला नाही ब्लॉग, म्हणून ते काय मला करता नाही आलं. जेवढं होईल तेवढं केलं. आता धणं भाजलेलं आहे आणि मिरं खोबरं सगळा मसाला एकत्र करून टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तेवढं सगळं केलं आहे. तेवढं प्लीज आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला सांगा. 2 किलो मिरच्या आहेत आणि सगळं थोडा थोडा म्हणून सामान आम्ही घेतलेलं आहे. वजनावरती असं सामान त्यांनी आणलेलं आहे. ते मी काय सामानाने गेली नाही, आत्या आणि मामाच गेलेले सामान आलं सर्व. आणि तेच दरवेळेस आणतात, मी काय जात नाही. दरवेळेस तेच घेऊन येतात सर्व सामान आणि तेच बनवतात, तेच चटणी बनवून देतात. बघा थोडं दाखवले. चला बाय. झाला तर ते पिशवीत भरा मिरची.